तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर हा छोटा ब्लॉग नाही आहे, मोठा आहे थोडासा। तर नक्की बघा, आवडला तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा। आणि आज आम्ही असंच घरी बसलो होतो, सगळेजण घरीच होतो। आणि मग सकाळपासून थोडंसं म्हणजे रिमझिम असा पाऊस चालू होता। आणि मग टी व्ही बघितला, मोबाईल बघितला, मग असं बसलो, सगळ्यांनी खूप मज्जा वगैरे केली। मग नंतर थोडी रिमझिम चालूच होती बाहेर। यांना म्हटलं चला ना कुठेतरी बाहेर जाऊयात। मग म्हटलं ठीक आहे चला, मग बाहेर खाण्यासाठी जायचं होतं आम्हाला फक्त। तर मग हे म्हटले मग चला मग खाऊयात पण बाहेर जाऊया काहीतरी। मग आम्ही गेलो खराडीमध्ये। 15 मिनटं लागतात आम्हाला जायला, शॉर्टकट रस्ता आहे आमच्याकडे। तर आम्ही तिथं जातो। आम्हाला थोडीशी ट्रॅफिक पण लागली तिथे, ट्रॅफिक काय कुठे पण लागतेच। तर ट्रॅफिक लागली आणि मग आम्ही पोहोचलो फायनली खराडीमध्ये बर्गर किंगला। तर आणि तिथं गेलं, आदेशची मस्ती आमच्या चालू झाली। तो कुठं उतरला आणि त्याची मस्ती चालू होणार नाही असं होणारच नाही। नंतर मग आम्ही बघत होतो की कसं आहे काय आहे बर्गर वगैरे हे बघत होते। मग तोपर्यंत याला म्हटलं तू शांत बस, त्याचं काय तो कधी शांत बसणार नाही, त्याची मस्ती चालूच होती। त्याला म्हटलं तर फोटो वगैरे काढूयात, तर ते काय करत असतो त्याला माहिती। मग हिचे फोटो वगैरे काढले आम्ही मस्त। आणि ती लगेच मागत होती बर्गर। आणि ह्या दोघांचं चालू होतं गाणं, म्हणत होते रांजण रांजण रांजण। हिला काय आवडत नव्हतं, म्हणत होती पप्पा शांत बसा नाहीतर नाकावर बुक्का टाके म्हटली। आणि ते मस्त बसली होती ती आणि मागत होती बर्गर करत होती। तिला म्हटलं थांब थोडंसं, मग तिला थोडंसं इकडं तिकडं असं थोडं फिरवलं वगैरे। आणि थंडी वाजत होती जरा, त्यामुळे स्वेटर टोपी ह्यांना मी ऑलरेडी घालून आले होते, कारण पाऊस पण लागला आम्हाला जाताना थोडासा। नंतर मग आमची ऑर्डर पण आली आणि मग मी पहिले तर कॉफी घेतली प्यायला। मग हे म्हटले अगं पहिले खा, नाही म्हटलं पहिले कॉफीच घेऊ देत मला। नंतर मग आरोहीने केलं चालू आणि मग आम्ही पण घेतलं, मी पण केलं सुरू। मग भूक पण लागलीच होती तशी थोडीशी। आणि मग मस्त कॉफी एवढी भारी लागत होती ना, खूपच भारी, मला तर खूप आवडली कोल्ड कॉफी। आणि मस्त फ्रेंच फ्राईज खाल्ले, परत ह्यांनी कोक घेतला होता। आणि आम्ही सगळे आपापल्या म्हणजे आपल्या हाताने बर्गर खात होतो। तर तिचं म्हणणं आहे की मला पण द्या तुम्ही, मी माझ्या हातानेच खाणार। आणि मी करत होते ना, मी खात होते माझ्या हातानेच कॉफी पित होते, तर नाही म्हणे मला पण कॉफी प्यायची। आणि तिच्या पप्पाने तिला आयलायनर लावले जाताना, मी लावलं म्हणून त्यांनी तिला पण लावलं। आणि मग झालं फायनली आमचं खाणं वगैरे झालं। आणि म्हटलं आता पहिले तर घरी चला, कसं आहे ना पाऊस म्हणजे चालू झाले थेंब, जर पाऊस जर आला ना लय अवघड होईल परत जाताना नाही का। आणि ह्या मॅडमला आमच्या खूप आजकाल जास्त राग यायला लागला आहे। आणि पाऊस चालू झाला थोडा थोडा, म्हटलं जाईपर्यंत पण घरी जाऊस तर काही आला नाही, रिमझिम थोडीशी होती। पण मी बरं झालं यांना स्वेटर टोपी घालून आणलं होतं, म्हणजे जाताना थंडी वाजत नाही ना। आमच्या मॅडम अशा गाडीच्या समोर म्हणजे पप्पाच्या समोर बसले असतात, त्याच्यामुळे गाणी वारं खूप लागतं ना हवा। आणि आम्ही घरी पोहोचलो, मॅडमला उतरायचंच नव्हतं आमच्या, तिला पण जायचंच होतं। आणि आता घरात जायचं, घरातला राडा आवरायचं, कारण मी अचानक बाहेर गेले त्यामुळे घरात राडा तसाच होता। आता घरातलं सगळं आवरायचं। लाईक शेअर सबस्क्राईब करा, बाय, टेक केअर।